अजितदादा पवार यांचं आकस्मिक निधन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळून गेला होता. सांगलीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलसुद्धा यातून अजूनही सावरले नाही आहेत. मात्र जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुका सुरू आहेत त्या साध्या पद्धतीनं प्रचार करावा अशा पद्धतीच्या सूचना त्यांनी काल सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि आता स्वतःसुद्धा ते सगळीकडे फिरून अशाच पद्धतीचा प्रचार करा म्हणून सर्व कार्यकर्त्यांना सांगत आहेत. आपल्याबरोबर जयंत पाटील आहेत. साहेब, मला सांगा, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात अजित पवार यांच्याबरोबर नेमक्या काय चर्चा झाल्या होत्या, कसं बघता याकडे? नाही, आमच्या गेले 7-8 महिने चर्चा चालू होत्या आणि दोन्ही पक्ष एकत्रित यावेत ही त्यांची धारणा होती आणि त्यांचा आग्रह होता की पवारसाहेबांच्या समोर आपण हा निर्णय लवकरात लवकर घेऊया, जेणेकरून दोन्ही पक्ष एकत्रित येतील आणि महाराष्ट्रात पक्ष बळकट होईल. आणि हे खरं आहे की दोन्ही पक्ष एकत्रित आले तर पक्षाची ताकद वाढते, संघटना वाढते आणि त्यांचा त्याच्याविषयी प्रचंड आग्रह होता. आमच्या बऱ्याच तपशीलवार चर्चा झाल्या, म्हणून तर 8-10 बैठका झाल्या आणि त्या सगळ्या एकाच ठिकाणी म्हणजे माझ्या घरी झाल्या. त्यामुळं आमच्या बऱ्याचशा तपशीलवार चर्चा झालेल्या होत्या, ठरलेल्या होत्या. 12 तारीख ठरली होती साहेब, काय 12 तारखेचं काय काय ठरलं होतं? 12 तारीख करावी त्यांचं मत होतं. जिल्हा परिषदेचे निकाल 7 तारखेला लागतील, 8 किंवा 9लाच आपण करू. तर मी त्यांना म्हटलेलं 8-9ला मी उपलब्ध नाही, एका लग्नासाठी, कौटुंबिक लग्नासाठी मी दिल्लीला जाणार आहे. त्यामुळे मी 9ला येणार, त्यामुळे 10 किंवा 12 असा दिवस चालेल. तर मग त्यावेळी ठरलेलं की 12 तारीख आपण करूया. आता एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे की त्यामध्ये तुम्ही सर्व दोन्ही गटाचे सुद्धा पदाधिकारी आणि नेते अजितदादा आणि पवारसाहेबांच्याबरोबर चर्चा करत आहात. नेमका त्या व्हिडिओ मागचं काय सत्य आहे? सत्य म्हणजे तो व्हिडिओ आहे. 16 तारखेला मुंबईला माझ्या घरी बैठक झाली. बैठक झाल्यानंतर 17 तारखेला सकाळी 8 वाजता पवारसाहेबांना जाऊन भेटायचं ठरलं. त्यावेळी 17 तारीख ही माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीची तारीख आहे. त्यामुळे मी 17 तारखेला इस्लामपूरला माझ्या वडिलांच्या पुतळ्याच्या समोर पूजा करतो. त्यामुळे मला ते शक्य नव्हतं. त्यावेळी दादा म्हटले की नाही, आता उद्या सकाळी एवढा विषय संपवा आणि मग तुम्ही इस्लामपूरला जावा. मग आम्ही पहाटे 4-5 वाजता निघून मी 7:30-8:45लाच गोविंदबाग ह्या पवारसाहेबांच्या निवासस्थानी पोचलो. 8-8:15पर्यंत बाकीचे सगळे आले आणि 9:30ला राज्यपाल येणार होते तिथल्या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी. त्यामुळं 9:30पर्यंत थांबायचं ठरलं. राज्यपाल आचारसंहितेमुळे येणार की नाही येणार असे काही प्रश्न त्यात होते. पण 9:30 नंतर तो कार्यक्रम सुरू होणार होता. तर एवढा 1.5 तासच आहे, त्या 1.5 तासात या असं सूचना आम्हाला मिळालेल्या होत्या. 1.5 तासात सविस्तर चर्चा झाली. 12 तारखेवर शिक्कामोर्तब झालं आणि सगळे आपापल्या गावी आम्ही निघून गेलो. तुमची अजितदादांच्याबरोबर नेहमी चर्चा चालू होत्या, 4-5 बैठकासुद्धा या संदर्भात झाल्या. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावे या संदर्भात दोन्ही बाजूचे जे नेते असतील त्यांच्यासुद्धा सकारात्मक चर्चा होत्या. आता सुनेत्रा वहिनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. चर्चा ह्या सगळ्या दादांच्या जाण्यामुळे कुठं तर थांबल्यात असं वाटतं किंवा भविष्यात पुढे चर्चा सुरू होतील असं वाटतं? तुमचे सकारात्मक पाऊल असेल का? एक म्हणजे 4-5 बैठका नाही, 10 बैठका झाल्या. 11 बैठक शेवटची जी झाली ती माझ्या घरी 16 तारखेला झाली आणि सकाळी आम्ही 17 तारखेला साहेबांच्याकडं जाऊन भेटलो. आता ज्याच्याबरोबर आम्ही चर्चा केलेली, ज्याची तीव्र इच्छा होती, जी दुर्दैवानं त्यांची अंतिम इच्छा ठरली. दादा अत्यंत खुशीत होते. एवढ्या खुशीत मला वाटतं त्यांच्या आसपासच्या लोकांनी, आम्ही सगळ्यांनी त्यांना कधी यापूर्वी पाहिलेलं नव्हतं. एवढ्या खुशीत ते होते आणि दुर्दैवाने त्यांचा असा अपघाती अंत झाला. त्यामुळं आम्हालाही कळत नाही आहे की ज्यांच्याशी चर्चा केली, आम्ही ज्यांच्याशी शब्दांची देवाणघेवाण केली, शब्दाला शेवटी महत्त्व असतं, ते आम्हालाही आहे. आणि मला असं वाटतं की दादांनी मला कोणाकोणाला त्यांनी माहिती दिली हे तपशीलवार सांगितलेलं होतं आणि त्यामुळं आज हे थांबल्यासारखं वाटतं आहे. पण पुढं त्यांच्या पक्षाचे आमदार आज भेटत आहेत. आमदारांनी एकत्रितपणाने सगळ्यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी जर ठरवलं तर हे व्हायला फार वेळ लागणार नाही.
ह्या आजच्या शपथविधीला कुठंतरी घाई होते असं वाटते का? कारण कार्यकर्त्यांच्यातनं त्या अशा भावना आल्यात, नेत्यांच्यातनं पण भावना यायला लागल्यात. नाही, आता असं आहे की मी त्याच्यावर भाष्य त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत निर्णयावर करणं हे मर्यादेचा भंग होईल. त्यामुळे तो त्यांचा निर्णय, आपण त्यांच्याशीच याच्याविषयी चर्चा करणं योग्य. दादांच्या बरोबर तुम्ही गेले कित्येक वर्ष काम करताय, 35-40 वर्ष झालं. काय आठवणी आहेत दादांच्या? त्यांच्या आठवणी प्रचंड आहेत. मी 91 साली 90 साली विधानसभेत गेलो, ते त्यावेळी लोकसभेचे खासदार होते. मग पवारसाहेब दिल्लीला गेले, ते महाराष्ट्रात आले 91 साली, आणि त्यानंतर सतत कालपर्यंत आम्ही एकत्रित होतो. विरोधी पक्षात काही काळ एकमेकाच्या विरोधात जरी असलो तरी संवाद मात्र आमचा होता. सभागृहात सगळ्यांच्या देखत दादा अनेक वेळा म्हणते, जयंतराव तुम्हाला किती वेळा सांगितलं इकडे या, इकडे या, इकडे या, अशा विनोद आणि असे नर्म विनोद दादा नेहमीच करायचे. आणि एकंदर आमचा आणि त्यांचा अतिशय सुसंवाद होता. पण दोघांच्याकडून सुद्धा कधीसुद्धा खालच्या लेवलला जाऊन टीका कधी केलेली नाही आहे. एवढं अंडरस्टँडिंग कसं काय? त्यांच्या मनात काय येऊ शकतं हे मला लगेच कळायचं, आणि माझ्या मनात काय यायचं कदाचित त्यांना कळत असेल. त्यामुळं फार चांगलं अंडरस्टँडिंग त्यांच्यात आणि माझ्यात होतं. आणि त्या अंडरस्टँडिंगला कधीच म्हणजे मर्यादेचा भंग दोघांनी आम्ही कधी केला नाही. एकंदरीत पाहिलं तर आता प्रचार तुम्ही साध्या पद्धतीने करायच्या सूचना कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत. कसं बघता या निवडणुकीकडे? आता दुर्दैव आहे, परंतु निवडणूक आहे. निवडणुकीत आम्ही कुठं फारसं भाषणं वगैरे करायच्या भानगडीत, कारण रक्षाविसर्जन कालपर्यंत होतं, त्यामुळे आम्ही पडलेलो नाही. आता शेवटचे 2-3 दिवस थोडा बहुत प्रचार करू, आम्ही पाहू. आता शेवटचा प्रश्न, नेत्यानं घाला घातला असं वाटतंय काय? आणि आता जर ब्लॅक बॉक्स आहे त्या विमानातला, त्याच्यामुळं सर्व सत्य समोर येईल असं वाटतंय काय? हा, म्हणजे एखाद्या माणसाने सगळी तयारी केलेली आहे आणि अचानक त्या माणसाचा ॲक्सिडेंट झाला तर मनात बरेच प्रश्न तयार होतात. आज दादांचा ॲक्सिडेंट ज्या पद्धतीनं झाला, मला आजपर्यंत असं विमान खाली पडतं याच्यावर आजपर्यंत माझा विश्वास नाही. का, कसं पडलं? आणि राहून राहून वाटतं की असं एखादं विमान, इतकं आधुनिक विमान हे पडू कसं शकतं? आणि त्याच्याविषयी प्रश्न, मनातली उत्तरं ही ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतर काही अंशी कमी होतील. नक्कीच आपण पाहू शकता, हे होते जयंत पाटील यांनी सांगितलं की दोन्ही पक्ष एकत्र यावे अशा दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या भावना होत्या आणि आधीच दादांच्याबरोबर सर्व चर्चा झाल्या होत्या. त्यामुळे आता भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे काही नेते पदाधिकारी आहेत ते काय निर्णय घेतील त्याच्याबरोबर भविष्यात ते आपण पाहावं लागणार आहे, असं जयंत पाटील यांनी सांगितलं. कॅमेरामन सुजीतसोबत मी शंकर डोकळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.